कल्पना करा, आजच्या या काळात आपण जेव्हा एखाद्या आधुनिक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतो, तेव्हा आपल्याला 8 तासांची शिफ्ट ही अत्यंत सामान्य गोष्ट वाटते. अगदीच. म्हणजे ती आपली रोजची सवयच झाली आहे. हो ना? आणि एखादी महिला सहकारी जेव्हा हक्काने मॅटर्निटी लीव्हवर म्हणजे प्रसूती रजेवर जाते, किंवा जेव्हा आपण समान कामासाठी समान वेतन या तत्वावर चर्चा करतो, बरोबर. तेव्हा आपल्याला वाटतं की हे सगळे अधिकार कुठल्या तरी आधुनिक पाश्चात्य मॅनेजमेंट गुरूने दिले असतील, किंवा एखाद्या 21व्या शतकातील विचारवंताने. नक्कीच आपला तो एक समज असतो. पण पण जर मी असं सांगितलं की आजच्या या चकचकीत कॉर्पोरेट विश्वातील या सर्वात प्रगत धोरणांची रचना एका अशा माणसाने जवळजवळ 100 वर्षांपूर्वीच करून ठेवली होती, बापरे. ज्याला एकेकाळी स्वतःच्या शाळेत वर्गाबाहेर बसावं लागलं होतं, आणि ज्याला तहान लागली तरी शाळेतल्या सार्वजनिक मडक्याला हात लावण्याची परवानगी नव्हती. हे हे खरंच खूप अंगावर काटा आणणारा वास्तव आहे. हो. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचा सखोल वेध घेणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे जग बदलणारा बाप माणूस. लेखक आहेत जगदीश ओहोळ. अतिशय सुंदर पुस्तक आहे हे. होय. आणि आजच्या या चर्चेचा आपला उद्देश हाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका ठराविक चौकटीत अडकवण्यापेक्षा त्यांनी भारताची आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत रचना नेमकी कशी उभी केली, यामागचे कसे आणि का आपण आज उलगडणार आहोत. मला वाटतं या पुस्तकाचा आणि आजच्या चर्चेचा मुख्य गाभाच हा आहे की आपण इतिहासाकडे एका नव्या, अधिक विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. म्हणजे नेमकं कसं? कसं आहे, आपण बऱ्याचदा त्यांच्या संघर्षाच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलतो. म्हणजे शाळेतील भेदभाव असेल, पिण्याच्या पाण्यासाठी केलेला महाडाचा सत्याग्रह असेल, आणि हे सगळं अत्यंत महत्त्वाचं आहेच. नक्कीच, तो पाया आहे. हो. पण त्या पलीकडे जाऊन एका व्यक्तीने स्वतःचा झालेला इतका भयानक सामाजिक अपमान केवळ रागात किंवा उद्वेगात न बदलता संपूर्ण देशाची आर्थिक आणि संस्थात्मक बांधणी करण्यासाठी त्या ऊर्जेचा कसा वापर केला, हे समजून घेणं अधिक रंजक आहे. अगदी बरोबर. जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक केवळ त्यांच्या जीवनातील घटनांची जंत्री देत नाही, तर त्यांच्या विचार प्रक्रियेचा, त्यांच्या ज्याला आपण सिस्टम थिंकिंग म्हणतो ना, त्याचा पूर्ण नकाशा आपल्यासमोर उलगडतं. आणि मला इथूनच सुरुवात करायची आहे, कारण आपल्या सगळ्यांना त्यांच्या प्राथमिक संघर्षाची थोडीफार माहिती असतेच. हो, ती आपण वाचलेली असते. लहानपणीच आईचं छत्र हडपणं, वडिलांनी म्हणजे रामजी सुभेदारांनी खस्ता खाऊन त्यांना आईच्या मायेने वाढवणं, साताऱ्यात शाळेबाहेर बसून शिक्षण घेणं. पण मला इथे एक व्यावहारिक आणि थोडा मानसिक प्रश्न पडतो. कोणता? जेव्हा आजूबाजूचा संपूर्ण समाज तुम्हाला नाकारत असतो, तुमच्या मूलभूत मानवी अधिकारांना अक्षरशः पायदळी तुडवत असतो, तेव्हा साहजिकच माणसाच्या मनात एक प्रचंड विध्वंसक राग निर्माण होऊ शकतो. अगदी नैसर्गिक आहे ते. कुणीही चिडेल अशा परिस्थितीत. हो ना. पण समाजशास्त्राचा आणि भेदभावाचा इतका भयंकर चटका सोसणारा हा तरुण विद्यार्थी थेट मॅक्रो इकॉनॉमिक्स, जागतिक अर्थशास्त्र आणि सर्वोच्च कायदेतज्ञ होण्यापर्यंतची झेप कशी घेतो, हा जो मधला दुवा आहे ना, तो मला समजून घ्यायचा आहे. म्हणजे अज्ञानाच्या अंधारात रागाचा स्फोट न करता त्यांनी ज्ञानाचा इतका मोठा मार्ग कसा आणि का निवडला? हा एक अतिशय अचूक आणि खोलवर जाणारा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर त्यांच्या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडलेलं आहे, असे मी सांगेन. म्हणजे त्यांनी याकडे कसं पाहिलं? जेव्हा त्यांना सार्वजनिक पाणी नाकारलं गेलं, किंवा जेव्हा त्यांना मुंबईच्या डबका चाळीतील एका अत्यंत कोंदट, अपुऱ्या प्रकाशाच्या खोलीत रात्र जागून अभ्यास करावा लागला, हो, तो प्रसंग तर पुस्तकात खूपच भावनिकरित्या मांडलाय. हो, तेव्हा त्यांनी या भेदभावाला केवळ एक सामाजिक अडचण म्हणून पाहिलं नाही. त्यांच्या हे लक्षात आलं की हा भेदभाव मुळात संसाधनांवरील नियंत्रणाचा, म्हणजे कंट्रोल ओव्हर रिसोर्सेसचा एक खेळ आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं इकॉनॉमिक होतं. नक्कीच. जर तुम्हाला एखाद्या घटकाला कायमस्वरूपी दाबायचं असेल, तर तुम्ही त्याला आर्थिक आणि संस्थात्मक प्रक्रियेतून बाहेर फेकता. बापरे, हा दृष्टिकोन तर खूपच प्रगत आहे त्या काळाचा विचार करता. होय ना. आणि हे एकदा लक्षात आल्यावर त्यांनी ठरवलं की केवळ रस्त्यावर उतरून चालणार नाही, तर ज्या सिस्टममधनं हे संसाधनं वाटली जातात, म्हणजेच अर्थशास्त्र, कायदा आणि राज्यघटना, त्या सिस्टमच्या मुळापर्यंत जावं लागेल. म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी न करता आजाराच्या मुळावर घाव घालण्यासाठी त्यांनी ती शस्त्रक्रियाच शिकून घेतली. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. आणि त्यासाठी जगात उपलब्ध असलेलं सर्वोच्च ज्ञान मिळवणं हा एकमेव मार्ग होता. क्या बात आहे.
हे म्हणजे असं झालं की प्रचंड दाबाखाली जसं कोळशाचं रूपांतर हिऱ्यात होतं तसाच हा प्रवास आहे. आपण बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीचा आणि त्यांच्या कोलंबिया विद्यापीठातील प्रवासाचा उल्लेख वाचतोच. हो, तो एक महत्वाचा टप्पा होता. पण पुस्तकात जो तपशील दिलाय तो थक्क करणार आहे. दिवसाचे 18-18 तास लायब्ररीत बसून वाचन करणं, पैशांची बचत करण्यासाठी पुस्तके विकत घेता यावीत म्हणून अनेकदा दुपारचं जेवण टाळून फक्त पावाचा तुकडा खाणं. हो, तो संघर्ष खूप मोठा होता. पण इथे मला हे जाणून घ्यायचंय की या 18 तासांच्या अभ्यासात ते नेमकं करत काय होते. म्हणजे ते केवळ पदव्या मिळवण्यासाठी घोकमपट्टी तर नक्कीच करत नव्हते, बरोबर? अजिबात नाही. कोलंबिया विद्यापीठ असो किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, त्यांचा अभ्यास हा भारताच्या समस्यांचे जागतिक संदर्भ शोधण्यासाठी होता. जागतिक संदर्भ म्हणजे कसं? म्हणजे ते केवळ माहिती गोळा करत नव्हते. ते वसाहतवादी अर्थव्यवस्थेचं, जे कलोनियल इकॉनॉमी होती ना, त्याचं ते विच्छेदन करत होते. अच्छा. ब्रिटिश सरकार भारताचं आर्थिक शोषण नेमकं कोणत्या टॅक्स सिस्टम आणि करन्सी मॉडेलमधून करत आहे याचा ते शोध घेत होते. बापरे, म्हणजे त्यांचा अभ्यास हा थेट देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी होता. हो, त्यांच्या ज्ञानाची भूक ही स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी नव्हती, तर आपल्या देशातील तळागाळातील माणसाला या आर्थिक शोषणातून कसं बाहेर काढता येईल याचं उत्तर शोधण्यासाठी होते. क्या बात आहे. आणि याच शोधातून त्यांच्या त्या ऐतिहासिक शोध निबंधाचा जन्म झाला, ज्याने खऱ्या अर्थाने भारताच्या आर्थिक सुरक्षेचा पाया रचला. तुम्ही आता बरोबर त्या मुद्द्यावर आलात ज्याची मला सर्वाधिक उत्सुकता आहे. हो का? हो, कारण पुस्तकात द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथाचा उल्लेख आहे. आपण नेहमी ऐकतो की या ग्रंथावरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजे RBIची स्थापना झाली. अगदी बरोबर. पण ही प्रक्रिया नेमकी कशी घडली? म्हणजे त्या काळात रुपयाचा असा कोणता प्रॉब्लेम होता ज्यावर त्यांनी उपाय शोधला आणि ज्यातून थेट देशाची मध्यवर्ती बँक उभी राहिली? हे थोडं सोप्या भाषेत कसं सांगता येईल आपल्याला? हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. त्या काळात म्हणजे 1920च्या दशकात ब्रिटिशांनी रुपया आणि स्टर्लिंग, जे ब्रिटिश चलन होतं, त्यांच्यातील विनिमय दर अशा प्रकारे निश्चित केला होता ज्यामुळे फक्त ब्रिटनला फायदा होईल. म्हणजे एक्सचेंज रेट मॅनिप्युलेट केला होता. एक्झॅक्टली. ब्रिटिशांनी रुपयाची किंमत कृत्रिमरित्या वाढवून ठेवली होती. पण यामुळे व्हायचं काय की ब्रिटनमधून भारतात येणारा माल स्वस्त व्हायचा आणि भारतातील स्थानिक उद्योगांना तो खूप मारक ठरायचा. अच्छा, म्हणजे इथले उद्योग बुडणार. हो, आणि त्याच वेळी भारतातील शेतकऱ्यांचा माल परदेशात विकला जाताना त्यांना खूप कमी परतावा मिळायचा. दुसरीकडे चलनातील या अस्थिरतेमुळे देशात महागाई प्रचंड वाढायची. बापरे, हे तर दुहेरी संकट होतं. हो ना. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या या ग्रंथात हे सप्रमाणच सिद्ध केलं की ह्या चलनवाढीचा आणि अस्थिर विनिमय दराचा सर्वात मोठा फटका कोणाला बसत असेल तर तो देशातील सर्वात गरीब मजुराला आणि शेतकऱ्याला बसतो. हे प्रचंड डोळे उघडणारं आहे, कारण श्रीमंत माणूस महागाईनुसार कसेही जुळवून घेऊ शकतो. अगदी बरोबर. पण रोजंदारीवर जगणारा माणूस चलनाची किंमत घसरली की थेट उपाशीच मरतो. म्हणजे ते रुपयाच्या विनिमय दराकडे केवळ एक बँकिंग विषय म्हणून पाहत नव्हते, तर तो गरिबीचा आणि शोषणाचा विषय म्हणून पाहत होते. तंतोतंत. आणि म्हणूनच जेव्हा 1925-26च्या सुमारास ब्रिटिशांनी भारताच्या चलन व्यवस्थेवर अभ्यास करण्यासाठी हिल्टन यंग कमिशन भारतात पाठवलं, तेव्हा देशातील अनेक मोठे नेते आणि अर्थतज्ञ त्यांना सामोरे गेले. पण डॉक्टर आंबेडकरांनी कमिशनसमोर जी साक्ष दिली आणि त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीमधील जे युक्तिवाद मांडले ते इतके भक्कम आणि तर्कशुद्ध होते की कमिशनचे सदस्य अक्षरशः थक्क झाले. खरंच, म्हणजे त्यांनी थेट ब्रिटिश कमिशनलाच आव्हान दिलं. हो, आंबेडकरांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत चलनावर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि स्वायत्त मध्यवर्ती संस्था म्हणजे सेंट्रल बँक भारतात स्थापन होत नाही, जी सरकारच्या राजकीय हस्तक्षेपापासून पूर्णपणे मुक्त असेल, तोपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्य लाभणार नाही. क्या बात आहे. याच ब्लूप्रिंटवर पुढे RBIची रचना झाली. म्हणजे विचार करा, एका माणसाने कोलंबिया आणि लंडनच्या लायब्ररीत बसून जे कष्ट उपसले त्यातून देशाची सर्वात मोठी आर्थिक संस्था जन्माला आली. मी तुम्हाला खरं सांगू, ही अत्यंत आश्चर्याची आणि कुठेतरी आपल्या सामूहिक आकलनाची मोठी चूक आहे
की आपण त्यांना केवळ एका विशिष्ट समाजाचे उद्धारकर्ते किंवा फक्त घटनाकार म्हणून एका चौकटीत बंदिस्त करून पाहतो. हो, ही खूप मोठी शोकांतिका आहे आपली. पण आजच्या या चर्चेतून जी प्रतिमा समोर येते ती एका महाकाय इंजिनियरची आहे. हे अगदी असं झालं की ज्या वास्तुविशारदाने तुमच्या घराचा मुख्य पाया रचला, तो भक्कम केला, त्याच माणसाने पुढे जाऊन तुमच्या घराचं पूर्ण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, बरोबर, तुमच्या घराची वीज व्यवस्था आणि पाण्याचं अचूक डिझाईनही केलं आहे. आणि आपण मात्र अज्ञानाने त्याला फक्त एकाच कामासाठी ओळखतोय. तुमची ही वास्तुविशारदाची आणि वीज पाण्याची उपमा अगदी चपखल आहे. किंबहुना मी सांगेन की ती केवळ एक उपमा नाही, तर ती एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. म्हणजे पाणी आणि विजेच्या बाबतीतही त्यांनी काम केलंय. हो, तर त्यांनी खरोखरच भारताच्या पाणी आणि ऊर्जा धोरणाची, वॉटर अँड एनर्जी पॉलिसीची पायाभरणी केली आहे. अरेच्छा. ज्यावेळी ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात म्हणजे व्हाईसरॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये कामगार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते, ज्याला लेबर मेंबर म्हणायचे, त्यावेळी त्यांनी देशातील नद्यांच्या खोऱ्यांच्या विकासाचा पाया रचला. म्हणजे धरणं आणि वीज निर्मितीचे प्रकल्प. हे तर बहुधा आपण स्वातंत्र्यानंतरच्या पंचवार्षिक योजनांशी जोडतो ना. मग ह्यामध्ये त्यांचा नेमका काय सहभाग होता? इथेच तर आपण इतिहास नीट समजून घेण्यात कमी पडतो. स्वातंत्र्यापूर्वीच म्हणजे 1942 ते 46 या काळात त्यांनी जलव्यवस्थापनाची एक पूर्णपणे नवीन संकल्पना भारतात आणली. कोणती संकल्पना? दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, DVC, हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. दामोदर नदीला पूर्वी बंगालचे दुखाश्रू म्हटलं जायचं, कारण ती दरवर्षी तिथे भयानक पूर आणायची. हो, भूगोलाच्या पुस्तकात वाचलंय आपण हे. बरोबर. डॉक्टर आंबेडकरांनी तिथे केवळ पूर नियंत्रणाचा विचार केला नाही, त्यांनी मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट ही संकल्पना मांडली. म्हणजे एकाच धरणातून अनेक कामं. अगदी बरोबर. एक असं धरण जे केवळ पूर रोखणार नाही, तर त्यातून शेतीसाठी कालवे काढले जातील आणि मुख्य म्हणजे त्यातून जलविद्युत, हायड्रो इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाईल. बापरे, हे त्या काळात सूचना म्हणजे खूप मोठी दूरदृष्टी आहे. एवढंच नाही तर सेंट्रल वॉटर कमिशन आणि देशाचा एकत्रित वीज पुरवठा, जो पॉवर ग्रिड आपण आज वापरतो ना, ते तयार करण्याच्या संकल्पनेमागे त्यांचाच मेंदू होता. चा कणा असणार आहे. हे ऐकताना खरंच अंगावर काटा येतोय. एकच माणूस एकाच वेळी रिझर्व्ह बँक, पाण्याचे प्रकल्प आणि विजेचे ग्रिड यावर काम करतोय. हो, आणि हे सगळे एकाच मेंदूतून येत होतं. पण आपण मगाशी ज्या कामगार कायद्यांबद्दल बोललो त्याचं काय? कारण जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचं शीर्षक या कामगार आणि महिलांच्या हक्कांशी खूप जवळून जोडलेला आहे. नक्कीच. तो एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता त्यांच्यासाठी. आजच्या काळात वर्क लाईफ बॅलन्सच्या खूप गप्पा होतात, पण त्या काळात जेव्हा मजूर 14-14 तास राबत होते, तेव्हा हे कामाचे तास 8 तासांवर आणण्याचं तंत्र त्यांनी कसं साध्य केलं? कारण ब्रिटिश आणि तत्कालीन भांडवलदार एवढ्या सहजासहजी याला तयार झाले नसतील, हो ना? अजिबात नाही. हा एक प्रचंड मोठा संघर्ष होता. पण इथेच त्यांची बौद्धिक कुशाग्रता कामी आली. कशी? त्यांनी काय युक्ती वापरली? मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जेव्हा कार्यकारी मंडळात लेबर मेंबर होते, तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होते. अच्छा, म्हणजे 1942चा काळ. हो, ब्रिटिश सरकारला भारतातून अधिकाधिक युद्धसामग्री आणि उत्पादनाची गरज होती. आंबेडकरांनी या संधीचा अतिशय हुशारीने वापर केला. कशा प्रकारे? त्यांनी भांडवलदारांना आणि सरकारला पटवून दिलं की जर तुम्ही मजुरांना 14-15 तास राबवून घेत असाल, तर ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण खचतात. बरोबर आहे. आणि खचलेला कामगार कधीही दर्जेदार उत्पादन देऊ शकत नाही. जर तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी हवी असेल, तर मजुराला विश्रांती, चांगली वागणूक आणि ठराविक कामाचे तास दिलेच पाहिजेत. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी या बदलाला केवळ मानवी हक्क म्हणून न मांडता एक आर्थिक गरज म्हणून मांडलं. अगदी तसंच. आणि तिथूनच 7 नोव्हेंबर 1942 रोजी त्यांनी कामाचे तास 14 वरून 8 तास करण्याचा निर्णय संमत करून घेतला. हे अत्यंत हुशारीचं राजकारण आणि अर्थकारण आहे. म्हणजे समोरच्याच्याच फायद्याची भाषा वापरून तळागाळातील मजुराचा हक्क पदरात पाडून घेणं. हो, हा त्यांच्या मुत्सद्दीपणाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आणि महिलांच्या बाबतीतही त्यांनी असाच काहीसा लढा दिला असेल, ज्यातून प्रसूती रजा आणि समान कामासाठी समान वेतन हे कायदे आले. हो, नक्कीच. त्यांनी एक अत्यंत स्पष्ट विचार मांडला की जेव्हा एखादी महिला बाळाला जन्म देते, तेव्हा ती केवळ एका जीवाला जन्म देत नसते, तर ती देशाच्या भविष्यातील मनुष्यबळाला म्हणजेच फ्युचर वर्कफोर्सला जन्म देत असते. वाह, किती सुंदर आणि प्रगल्भ विचार आहे हा. हो ना.
त्यामुळे प्रसूती काळात तिला आर्थिक सुरक्षा देणं ही केवळ एक सवलत नाही, तर ती समाजाची आणि पर्यायाने सरकारची जबाबदारी आहे. खरंच हे खूपच क्रांतिकारी आहे. माइन्स मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टमध्ये त्यांनी केलेल्या सुधारणा आणि कोळसा खाणीत काम करणाऱ्या महिलांसाठी जमिनीखाली काम करण्यावरील बंदी हे याच बाप माणूस असण्याच्या भावनेतून आलं होतं. बापरे. ज्या काळात महिलांना घरात दुय्यम दर्जाची वागणूक मिळत होती, त्या काळात एका व्यक्तीने प्रशासकीय पातळीवर त्यांच्या श्रमाला पुरुषांच्या बरोबरीचं मूल्य मिळवून देणं हे केवळ क्रांतिकारी नाही, तर मानवी मूल्यांची सर्वोच्च प्रस्थापना होती असं मला वाटतं. हे सर्व ऐकल्यानंतर मला खऱ्या अर्थाने जाणवतंय की भारतातील प्रत्येक नोकरदार, प्रत्येक महिला, प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक सामान्य नागरिक आज नकळतपणे बाबासाहेबांच्या धोरणांचं फळ चाखत आहे. नक्कीच, आपण सगळेच त्यांचे ऋणी आहोत. त्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाला एका पित्याप्रमाणे, एका बाप माणसासारखं आपल्या पंखाखाली घेतलं होतं. अगदी खरंय. पण आता आपण या सगळ्या इतिहासाला थोडा आजच्या काळाशी जोडण्याचा प्रयत्न करूया. हो, ते जास्त महत्वाचं आहे. आपण आता 2026 मध्ये जगत आहोत. जग पूर्णपणे डिजिटल झालं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि माहितीच्या महापुरात आपण सगळे पोहत आहोत. होय. पुस्तकात त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा उल्लेख आहे. पण मला इथे तुम्हाला थोडं थांबून विचारायचं आहे, विचारा ना. आजच्या या अत्यंत अस्थिर डिजिटल युगात ही त्रिसूत्री खरोखरच कशी लागू पडते? कारण आज लोकांचा अटेन्शन स्पॅन इतकं कमी झालंय की 10 सेकंदांच्या रीलमध्ये जर काही समजलं नाही तर आपण ती स्क्रीन लगेच स्वाईप करतो. हे अगदीच ज्वलंत सत्य आहे आजचं. अशा काळात 18 तास सखोल वाचन करणारी ती एकाग्रता आणि वाचनाची भूक आजची पिढी कशी अंगीकारू शकेल हे थोडं कठीण वाटत नाही का? हां, आजच्या पिढीसमोरील आणि पर्यायाने समाजासमोरील सर्वात मोठा पेच आहे. आणि म्हणूनच आज आंबेडकरांचे विचार पूर्वीपेक्षा जास्त प्रासंगिक ठरतात. कसं काय? जेव्हा ते शिका म्हणजे एज्युकेट असं म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ केवळ शाळेत जाऊन पदव्या मिळवणे किंवा इंटरनेटवरून माहिती गोळा करणे असा होत नाही. मग खरा अर्थ काय आहे? माहिती आणि ज्ञान यात खूप मोठा फरक आहे. आजच्या डिजिटल युगात शिका या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग विकसित करणं. अच्छा. आज अल्गोरिथम ठरवतो की तुम्ही काय वाचायचं आणि काय विचार करायचा. हो, सगळं काही फीडमध्ये येतं तसं आपण पाहतो. बरोबर. अशा वेळी कोणती माहिती खरी आहे, कोणती खोटी आहे आणि आपल्यावर नकळतपणे कोणता अजेंडा बिंबवला जातोय हे ओळखण्याची क्षमता निर्माण करणं म्हणजेच आजचं शिक्षण. बापरे, हा दृष्टिकोन खूपच महत्वाचा आहे. जेव्हा बाबासाहेब 18 तास वाचायचे तेव्हा ते केवळ माहिती साठवत नव्हते, तर ते उपलब्ध माहितीचं विश्लेषण करून सत्याचा शोध घेत होते. आजच्या पिढीला हीच फिल्टर करण्याची क्षमता विकसित करावी लागेल. म्हणजे रील किंवा सोशल मीडियानी जे सहज समोर आणून दिलंय ते आंधळेपणाने न स्वीकारता स्वतःच्या मेंदूला प्रश्न विचारायला लावणं. अगदी बरोबर. स्वतः शोधून स्वतःचं मत बनवणं आणि मग संघटित व्हा आणि संघर्ष करा याचं आजचं स्वरूप काय असायला हवं? संघटित व्हा म्हणजे ऑर्गनाइज. याचा आजचा अर्थ केवळ सोशल मीडियावर एखादा ग्रुप बनवणे किंवा एखाद्या पोस्टवर हजारो लाईक्स मिळवून तात्पुरती डिजिटल क्रांती करणे असा नक्कीच नाही. हो, तिथे फक्त एक व्हर्च्युअल बबल तयार होतो. बरोबर. व्हर्च्युअल जगात लोक जोडले जातात, पण वास्तविक बदल घडवण्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर येऊन विधायक कामांसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण गट स्थापन करणं हा खऱ्या अर्थाने संघटित होण्याचा मार्ग आहे. आणि संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे ॲजिटेट म्हणजे इंटरनेटवर नुसती आरडाओरड करणे किंवा दुसऱ्यांना ट्रोल करून स्वतःचा राग शांत करणे नव्हे. हो, आजकाल संघर्ष म्हणजे फक्त ट्विटर वॉर समजलं जातं. अगदीच. पण खरा संघर्ष म्हणजे अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने कायदेशीर आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर दिलेला सिस्टमॅटिक लढा. म्हणजे नेमकं कसं करायचं? आजच्या काळात चुकीच्या धोरणांविरुद्ध न्यायालयात उभे राहणे, माहितीच्या अधिकाराचा म्हणजे RTIचा प्रभावी वापर करणे आणि धोरणात्मक बदलांसाठी सखोल संशोधन करून पर्याय मांडणे हा खरा संघर्ष आहे. क्या बात आहे. डिजिटल गोंधळात हीच बुद्धिमत्तेची आणि चिकित्सक विचारांची त्रिसूत्री समाजाला दिशा देऊ शकते. हे खरंच एका नव्या दृष्टिकोनातून पाहिल्यासारखं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे नुसतं घोषणा देण्यापुरतं मर्यादित नाहीये,
तर ती एक अत्यंत व्यावहारिक आणि आधुनिक कार्यपद्धती आहे. नक्कीच. आपण या सखोल चर्चेच्या आता अगदी शेवटाकडे आलो आहोत आणि मी प्रामाणिकपणे सांगेन की माझं मन अजूनही त्या विचारांच्या भोवऱ्यात अडकलं आहे. हो, या पुस्तकाची ताकदच ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत, भूतकाळातील एखाद्या पुस्तकाचं बंद पान नाहीत, तर ती एक अखंड चालणारी जिवंत वैचारिक क्रांती आहे. अगदी बरोबर. जोवर या जगात असमानता आहे, जोवर आर्थिक किंवा सामाजिक शोषण अस्तित्वात आहे, तोवर त्यांचा विचार एका प्रखर दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला रस्ता दाखवत राहील. हो, एका व्यक्तीने आपल्या प्रज्ञेने, अफाट धैर्याने आणि करुणेने एका देशाचं नुसतं भाग्यच बदललं नाही, तर त्या देशाच्या भविष्याचा भक्कम पाया रचला. यापेक्षा मोठं आणि भव्य उदाहरण या संपूर्ण मानवी इतिहासात दुसरं कोणतंच सापडणार नाही. माझंही असं मत आहे की ही अशी प्रेरणा आहे जी केवळ एका ठराविक दिवसापुरती मर्यादित न राहता प्रत्येक पिढीला नव्याने जगण्याची, लढण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची ऊर्जा देते. होय, शून्यातून एक परिपूर्ण विश्व निर्माण करण्याची त्यांची ती ताकद फक्त पुस्तकांच्या पानांपुरती मर्यादित राहू नये. ती ताकद, ते ज्ञान आपल्या आचरणात यायला हवा. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने त्यांचे वारसदार म्हणून घेण्यास पात्र ठरू. नक्कीच. आणि म्हणूनच अशाच प्रकारच्या क्रांतिकारी आणि आपलं दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकणाऱ्या साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आपण सर्वांनी राजगृह लायब्ररीला नक्कीच सबस्क्राईब करावं, असं आवाहन आम्ही या चर्चेच्या माध्यमातून करत आहोत. हो, मला वाटतं की इथे सर्वांनी नक्की जायला हवं. तिथे तुम्हाला अशा अनेक विचारांचा, पुस्तकांचा आणि संदर्भांचा अनमोल खजिना मिळेल, जो तुमचं स्वतःकडे आणि या जगाकडे पाहण्याचं परिमाणच बदलून टाकेल. आजच्या या चर्चेतून आपण जे काही समजून घेतलंय त्यावर शांतपणे विचार करणं ही आता पुढची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हो, आणि म्हणूनच जाता जाता मला सर्व ऐकणाऱ्यांना एका विचारासोबत सोडून द्यायचंय. जरा शांतपणे यावर विचार करा. ज्या काळात इंटरनेट नव्हतं, हातात स्मार्टफोन नव्हता, कसलेही मूलभूत नागरी अधिकार नव्हते, शिक्षणाची दारं अधिकृतपणे बंद होती आणि पावलोपावली अपमान सहन करावा लागत होता, हो, पार करून एका महान आणि अवाढव्य देशाचं भविष्य लिहिलं. बरोबर. तर आज जेव्हा जगातील सर्व ज्ञान, सर्व माहिती आपल्या हाताच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे आणि आपल्याला कोणीही वर्गाबाहेर काढणार नाही, तेव्हा आपल्याला मोठं काहीतरी करण्यापासून नेमकं कोण थांबवतंय? विचार करा आणि शोधत राहा स्वतःची नवी वाट.